हॅलो छोट्या दोस्तांनो, आता आपण फिशिराची घर या अंकामधली गोष्ट ऐकणार आहोत बरं का. चिकू पिकूचा हा घर विषयावरचा अंक खूप मस्त आहे आणि त्याच्यामध्ये फिशिराचं घर आहे का कुठलं घर आहे काय असेल बरं, बघूयात या गोष्टीत. सुरू करूयात. फिशिरा आणि तिची आई दोघी जणी एकदा गेल्या होत्या फिशिराच्या मावशीकडे. आपल्याला असते की नाही मावशी, मामा, आत्या, काका, तसं फिशिराला सुद्धा मावशी आहे. ती पण समुद्रातच राहते आणि फिशिराला 2 मावस भाऊ सुद्धा आहेत, शिरू आणि पिरू. ते फिशिराहून छोटे आहेत आणि खूप दंगा करतात. तर तसं फिशिरा आणि तिची आई गेल्या होत्या मावशीकडे. आई आणि मावशी मस्त गप्पा मारत बसल्या होत्या आणि फिशिरा या शिरू पिरूंशी खेळत होती, अगदी धम्माल करत होती. थोड्या वेळाने आईने हाक मारली, फिशिरा चल ग, आता घरी जायची वेळ झाली. मला नाही आता घरी जायचंय, किती मज्जा येते शिरू पिरूशी खेळायला, प्लीज अजून थोडा वेळ थांबूया ना. फिशिराची आई म्हणली, अगं पण मला आता घरी गेलं पाहिजे, खूप उशीर होईल. असं करतेस का? तुला जर खूप मज्जा येत असेल तर राहतेस का आज मावशीकडे? राहायचं? याच्या आधी आपलं घर सोडून कोणाकडे तरी राहायला फिशिरा कधीच गेली नव्हती. त्यामुळे तिला असा एकदम प्रश्न पडला, इथे राहायचं? आई म्हणली, हो काय हरकत आहे त्याच्यात, तू मस्त शिरू पिरूशी खेळ, मावशी तुला छान छान जेवायला देईल, इथेच झोप आणि सकाळी तुला बाबा घ्यायला येतील, त्यांच्या बरोबर घरी ये. हे ऐकून शिरू पिरूंनाच जास्त मज्जा वाटायला लागली. ते असे फिशिराताई राहणार, फिशिराताई राहणार म्हणून अगदी नाचायलाच लागले. ते एवढे खुश झाले हे बघितल्यावर फिशिराला पण बरं वाटलं. मज्जा येईल इकडे, चालेल मी राहते. मग आई टाटा करून निघून गेली घरी आणि फिशिरा शिरू पिरू मस्त निवांत खेळले. खूप खेळून झाल्यावर त्यांना भूक लागली. मग मावशी म्हणाली, तुमच्यासाठी छान खाऊ केलाय फिशिरा, तुझी आई करत नाही ना तसा वेगळा खाऊ केला बरं का आज मी तुझ्यासाठी, चल देते हा. आणि मावशी 2 वाट्या घेऊन आली. त्या 2 वाट्या होत्या शिरू पिरूच्या, अशा छान लाल दगडात कोरलेल्या वाट्या होत्या हा त्या. ते बघून फिशिराला वाटलं, ह्यांच्या घरी तर ह्यांच्या ठरलेल्या वाट्या आहेत, आता मला कशात बरं खायला मिळेल. तेवढ्यात मावशी तिसरी एक मस्त गुलाबी प्लेट घेऊन आली, कोरलमधनं म्हणजे प्रवाळातनं छान कोरून काढलेली, आणि फिशिराला देत म्हणली, ही बघ ही खास प्लेट तुझ्यासाठी, तू आज आमची गेस्ट आहेस ना, हा घे, थोडा जास्तीचा खाऊ पण तुला दिलाय हा याच्यात. ते बघून फिशिराला एकदम स्पेशल वाटलं की वा, खूपच लाड होत आहेत इथे माझे. फिशिरा आणि शिरू पिरू ह्यांनी सगळा खाऊ संपवून टाकला आणि मग त्यांना झोप यायला लागली. मावशी लगेच एक छान मऊ मऊ उशी घेऊन आली आणि म्हणली की इकडे ना समुद्री गवत खूप मऊ असतं, त्याची छान स्पेशल उशी तुझ्यासाठी केली आहे मी, तू आज ह्याच्यावर झोप. शिरू पिरू लगेच तिथे जवळ आले आणि म्हणले, आज आम्ही फिशिराताई जवळ झोपणार, आज आम्ही फिशिराताई बरोबर झोपणार. तिला पुन्हा एकदम असं खास स्पेशल वाटायला लागलं. मग त्या मऊ मऊ उशीवरती एका बाजूला शिरू, एका बाजूला पिरू आणि फिशिरा असे छान झोपून गेले. हळूहळू रात्री गारठा एकदम वाढला. तिथलं पाणी एकदम गार झाल्याबरोबर थंडीने फिशिराला जाग आली आणि जाग आल्याबरोबर ती बघते तर शेजारी शिरू पिरू नाहीतच. पहिले डोळे उघडल्यावर तिला एक सेकंद आठवलंच नाही, आपण तरी कुठे आहोत. अरे मावशीच्या घरी राहायला आलोय ना, आणि शिरू पिरू नाही आहेत, कुठे गेले. तिने बघितलं पलीकडे, ते मावशीच्या कुशीत जाऊन झोपले होते, त्यांना पण थंडी वाचली असणार ना. पण आत्ता फिशिराला एकदम असं एकटं वाटायला लागलं. तिला तिच्या आईबाबांची, तिच्या घराची, ती नेहमी जिथे झोपते त्या बेडची, तिच्या उशीची खूप आठवण यायला लागली आणि हळूहळू थोडं रडूच यायला लागलं. तिचे डोळे मिटून रडायला लागली. तेवढ्यात तिच्या डोक्यावर मौन काहीतरी फिरलं. तिने एकदम डोळे उघडून बघितलं तर मावशी उठून तिच्या जवळ आली होती आणि प्रेमाने तिचा असा माशांना पर किंवा फिन असतो ना, तो फिशिराच्या अंगावरनं फिरवत होती. मग फिशिराने पटकन डोळे पुसले आणि हसली बरं का. पण मावशीला लक्षात आलं काय झालंय.
मावशी म्हणाली, अगं तू पहिल्यांदाच आली आहेस ना कोणाकडे तरी राहायला, आपलं घर सोडून, आई बाबांना सोडून, मग त्यांची आठवण येणारच. पण जाऊ दे, ये तू पण माझ्याच कुशीत झोपायला ये. मी काहीतरी छान गोष्ट सांगते, गोष्ट ऐकता ऐकता तुला मस्त वाटेल आणि झोप लागेल. मग शिरू, पिरू, फिशिरा, मावशी सगळेजण कुशीत छान उबदार असे झोपले आणि फिशिराला खरंच तिथे गोष्ट ऐकता ऐकता झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा फिशिराचे बाबा तिला घ्यायला आले, तेव्हा मावशीला टाटा करताना फिशिरा तिला अशी जाऊन बिलगली, मिठी मारली मावशीला आणि म्हणली, मला इथे खूप मज्जा आली आणि मी पुन्हा नक्की येईन राहायला. फक्त आत्ता जाते कारण आईला आठवण येत असेल ना माझी, नाहीतर राहिले असते अजून. पण शिरू पिरू बाय, पुढच्या वेळी मी नक्की येईन आणि तुम्ही सुद्धा माझ्या घरी राहायला या. टाटा, बाय बाय. असं म्हणून फिशिरा बाबांबरोबर घरी गेली. आवडली का गोष्ट मित्रांनो? तुम्ही कधी गेलात का असे कोणाकडे राहायला? तिथे तुम्हाला पण आठवण आली का आलीच नाही? खूप मज्जा आली? काय बरं झालं? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि ही गोष्ट तुम्हाला वाचायची असेल तर चिकू पिकूच्या अंकात किंवा ऐकायची असेल तर आमच्या ऑडिओ स्टोरी ॲपवर नक्की ऐकता येईल. चिकू पिकूचं सबस्क्रिप्शन कुठून घ्यायचं ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलंय. मित्रांनो, फिशिरा सारख्याच चिकू पिकूच्या इतर सुद्धा भरपूर कॅरेक्टर्सच्या गोष्टी आम्ही तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येणार आहोत. तुम्हाला ह्या फिशिराच्या गोष्टी आवडल्या असतील तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांशी शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.